हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारने लागू देत, अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करते। तर तुम्ही सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की माझी थोडीशी तब्येत सिक आहे, थोडंसं म्हणजे बरं वाटत नाही आणि त्याचबरोबर सगळं अजून काम बाकी आहे, जसं की भांडी पण माझी घासायची राहिलेत, बाकी कपडे वगैरे इतर क्लिनिंग झालेलं आहे, फक्त भांडी घासायची राहिलेत आणि इकडे स्वयंपाक पण माझा झालेला आहे अर्धा। बघा इकडे भात शिजलेला आहे, कुकरला भाजीचं लावलेलं आहे आणि इकडे अनिश अभ्यास करतोय। तर आरूचे सगळे त्याने बुक्स घेतलेत जुने लास्ट इयरचे आणि ते घेऊन बसलाय। आरूचे पप्पा आणि आरू झोपली आहे। आता वाजलेले आहेत 10:30 सकाळचे। आता हे दोघं जण झोपलेत कारण यांची नाईट चालू आहे, त्यामुळे ते दोघं जण झोपलेले आहेत आणि इकडे माझं चाललंय आवरायचं, स्वयंपाक अर्धा राहिलाय तो, त्याबरोबर भांडी पण घासायचे। चला आता माझं सगळं आवरले घरातलं काम। आत्ता वाजले ॲक्च्युली संध्याकाळचे 6:30। सकाळी शूट केलं, त्याच्यानंतर पुन्हा काही शूट नाही केलं। दुपारपर्यंत सगळं आवरून घेतलं। बघा इकडं सगळं झालं। सकाळी तुम्ही बघितलेलं की सगळा राडा वगैरे पडला होता, तर सगळं झालं क्लिनिंग किचनचं पूर्ण आणि इकडचं पण सगळं झालं आवरून माझं। तर आता आम्ही निघालो बाजारात। आज आहे शनिवार, तर शनिवारचा इथे बाजार असतो, बांधलेलंच आहे बाळा, ते तसंच असतं। आणि सगळं आवडून घरातलं एकदम फ्रेश निघालोय आम्ही। नुसतं असंच असते, हे करा ते करा, किरकिर किरकिर चालत असते। तर चला जाऊया बाजारात आज, छान छान बघू आता काय काय घ्यायचं, कारण ह्यावेळेस न्यूज पण भेटत आहेत की बाजारात भाज्या खूप महागल्यात। तर आता बघू इकडे कसं आहे ते, तर चला। तर चला आता मी आलेले आहे आवरून बाहेर आणि हे बघा इथे तुम्हाला मी दाखवते, तर इथे समोर दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती, तर इथे भरतो बाजार। रूममधून स्पष्ट दिसतं बाजारात म्हणजे चालू झालेला किती भरलाय किंवा काय। आणि आता आपण तिथेच जाणार आहोत। नेहमी मी जो व्ह्यू दाखवते तुम्हाला तिथेच, आणि हे सगळे आधीच खाली गेलेत सगळे, तर मी पण लॉक लावून आले आणि ह्यांचं बघा रस्त्यात इथे मध्ये थांबून काही झाडं बघायचं वगैरे चाललं होतं। अनिशची कंटिन्यू बडबड तर सुरूच आहे रस्त्याने, त्याला सारखं काही ना काही बडबड करावंच लागतं। जे काही दिसेल नवीन त्याच्याविषयी तो बडबड करत असतो, बोलत असतो, विचारत असतो, असंख्य प्रश्न पडतात त्याला। तर इथे बघा फायनली आपण बाजाराच्या जवळ आलेलो आहोत, हा बाजार भरलेला आहे। तर चला आता आम्ही बाजारात जातो। तर फायनली बाजारामध्ये जसं की तुम्ही बघितलं सुरुवातीला खूप गर्दी होती, जे मी मगाशी दाखवलं। तर आता आम्ही बाजार घेऊन आलेलो आहोत आणि इथेच मी आता पिशवी ठेवली बघा आल्या जस्ट। अजून आम्ही फ्रेश पण झालो नाही, म्हणजे बाजारातून आलो आहे, आता हातपाय धुवून वगैरे आता बसायचं आहे। तर भाज्या खूप महाग होत्या, जसं की मी जाताना म्हटलेलं तसंच खूप साऱ्या महाग होत्या भाज्या, त्यामुळे जेवढ्या डब्याला लागतात तेवढंच सिलेक्टिव्ह आणलं। तर चला हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे ॲक्च्युली। त्याच्यानंतर रात्री मला कालचा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करताच आला नाही, कारण मुलं पण दमली होती बाजारातून येऊन, मग लगेच आम्ही झोपून गेलो जेवण करून। तर हे दुसऱ्या दिवशीचं शूट आहे आणि असंच सहज घेतलं होतं। तर इथे मला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे की आपल्या घरात लहान मुलं असतात तर त्यांना बरेचसे प्रश्न पडतात, कारण ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना हा अनुभव आला असेल, किंवा आपणच जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्यावरूनच आपण एक्सपिरियन्स करतो की किती प्रश्न पडतात लहान मुलांना आणि कोणते कोणते किती वेगवेगळे। तर तसंच काहीसं इथे बघा आरू मला काय काय विचारतीये। माझं चाललंय इथे किचन आवरायचं, भांडी वगैरे घासायचे आहेत मला, तर हिचं चाललंय, दोघं पण किचनवर बसलेत आणि आरू मला विचारते काय काय। तर ती मला विचारत होती, मम्मी फळं कशी येतात, झाडाला फुलं कशी येतात आणि फळं कशी तयार होतात, त्यानंतर कपडे कसे तयार होतात। कपडे मी म्हटलं तिला कपडे धाग्यापासून तयार होतात, तर धागा कसा तयार होतो, तर धागा कापसापासून। म्हणजे प्रत्येक गोष्टीची त्यांना प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं असतं। आणि बरेचदा ना आपण काय करतो की लहान मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना इग्नोर करतो, चल जाऊ दे, जा तिकडे, किंवा राहू दे आता नाही, म्हणजे काय काम आहे। तर आपण असं म्हणजे नाही केलं पाहिजे।
त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. कारण जर आपण त्यांना प्रश्न ते जे पडतात त्यांचं निरसन करत गेलो तर त्यांची आणखीन क्युरियोसिटी वाढते, आणखीन त्यांना प्रश्न पडतात. आणि लहान मुलांना प्रश्न हे पडले पाहिजेत, याचा अर्थ त्यांचा बौद्धिक विकास छान होत आहे असा होतो आणि ते मेंटली व्यवस्थित आहेत, हेल्दी आहेत असा त्याचा अर्थ असतो. आणि शक्यतो त्यांना जे प्रश्न पडतात तर ते आपण त्याची योग्य उत्तरं देणं गरजेचं असतं. आता काही प्रश्न असे पण तिने मला विचारले, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार पण आहे. तर असेही प्रश्न असतात की आपल्याला त्याचं काही उत्तर द्यायचं ते सुद्धा कळत नाही, काही उत्तरं त्यांना समजण्यासारखी नसतात, पण निदान त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना समजेल इतपत तरी आपण सांगितलं पाहिजे, राहिलं सगळं सांगायचं. तर असंच काहीचं. तर आरू आणखीन मला विचारत होती की माती कशी तयार होते मम्मी, दगडी कसे तयार होतात, ते कोण बनवतं. मग तिला मी तेच सांगितलं की माती ही नॅचरल असते, नैसर्गिक असते, म्हणजे ती ऑलरेडी आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये आहे, जमिनीवरती माती असो किंवा मग जे काही पाणी असेल. तर बऱ्याच गोष्टी तिला असं म्हणजे प्रश्न जे पडत होते ते मी सांगत होते उत्तरं त्याची. आणि ती विचारत होती की झाड म्हणजे फळं येतात, तर म्हटलं झाडापासून येतात, तर मग ते झाड कसं तयार होतं. मग ते फळांच्या बिया म्हटलं ते आपण मातीमध्ये रुजवायच्या, त्याचं झाड छोटं होतं, मग त्याला पाणी घालायचं, त्याचं रोप तयार होतं, मग त्याचं हळूहळू मोठं झाड होतं आणि मग त्याला फुलं येतात, फळं येतात. तर हे थोडंसं तिला पटलं. त्याच्यानंतर आणखीन एक तिने मला प्रश्न विचारला कपड्यांसंदर्भात, जसं मी सांगितलं. त्याच्यानंतर बॅग कशी आहे, स्कूल बॅग तिने बघितली, ती कशी तयार होते, त्याचं कापड कसं बनवलं जातं. तर काही प्रश्नांची उत्तरं मी तिला तेच सांगितलं की त्याच्या फॅक्टरीज असतात, त्याच्यामध्ये बनवलं जातं. कारण आजकालची मुलं खूप ॲडव्हान्स आहेत, त्यांना अशा गोष्टी सांगितलेल्या सुद्धा समजतात, कारण ते व्हिडिओज वगैरे बघतात. ती सुद्धा असे जे प्रोडक्टिव्ह व्हिडिओ असतात ना, जे प्रोडक्ट कंपनीमध्ये तयार होतात, बनतात, तर असे व्हिडिओज पण बघते, त्यामुळे ते तिला पटकन समजलं. आणखीन एक असा एकदम वेगळा प्रश्न तिने मला विचारला, तो म्हणजे माणूस कसं तयार होतं, माणसं कशी येतात, आणि म्हणजे माणसं कशी एवढी येतात जमिनीवरती, कशी तयार होतात. मग तिला मी सांगितलं की आता माणसं ऑलरेडीच आहेत. तर ती म्हटली नाही की पहिला माणूस कसा तयार झाला किंवा माणसं कशी येतात. तर आता म्हटलं आता तुम्ही कसे आहात, मम्मी पप्पा असतात घरात, मग लहान बाळ असतं, मम्मीला बाळ होतं, मग बाळ ते छोटं होतं, परत ते मोठं होतं, मोठं होत मग ते माणूस होतात, ती लहान जी मुलं असतात तीच माणसं होतात म्हटलं. मग तिला ते थोडंसं पटलं की लहान मुलं असतात तीच. कारण मग ती विचारायला लागली, हां म्हणजे आपले घरातले पप्पा असो किंवा अजून कोणी असो, ते पण आधी लहान बाळ होतं, मग त्याचं मोठं झालं, मग ते म्हणजे माणसं झाले. तर असे विचित्र प्रश्नसुद्धा तिला पडले. तर ते पण मी तिला बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग तिने विचारायला लागली पक्षी कसे तयार होतात. तर म्हटलं पक्षी पण तसंच, त्यांची पण फॅमिली असते, त्यांचे पण मम्मी पप्पा असतात, त्यांची छोटी पिल्लं असतात, तसेच प्राण्यांचं पण असतात छोटी पिल्लं असतात. आणि मग बऱ्याचशा गोष्टी ती पण आजूबाजूला बघत असते. तर ते फॅमिली ॲज अ फॅमिली आपल्या फॅमिलीशी ते प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे कंपॅरिझन करतात. तर ते सुद्धा थोडंफार तिला पटलं. त्यानंतर मग हे झालं तर ती म्हटली हे झालं ठीक आहे की बाबा मम्मी पप्पा असतात, त्यांच्या घरात बाळ असतं, मग ते मोठं होतं, मग ते माणसं बनतात, पण पहिल्यांदा माणूस कसं बनलं. मग आता तिला मग त्यावेळेस मी सांगितलं की जे आपले देव असतात, देवबाप्पा असतात, तर त्यांनी बनवलं हे विश्व आणि मग त्याच्यामध्ये माणसाची निर्मिती केली, माणूस तयार केला आणि मग त्यांनी जे काय म्हणजे मी तिला बऱ्यापैकी तिला समजेल अशा प्रकारे सांगितलं थोडंफार. कसं आहे खोटं पण सांगायचं नसतं आपल्याला, की जे असेल ते लहान मुलांना खरंच सांगावं, खोटं उगाच काही नाही सांगायचं आणि जे त्यांना समजेल अशा भाषेत. तर अशा प्रकारे काही तिच्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आणि काही प्रश्नांची उत्तरं देताना अक्षरशः तारंबळ, म्हणजे काय उत्तर द्यायचं काय करायचं ते समजत नव्हतं. अशा बऱ्याच गोष्टी ती विचारत होती. तर तुमच्या घरातही अशी लहान मुलं आहेत का, ती काय प्रश्न विचारतात, तुमचे असे काही एक्सपिरियन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवर्जून मी पुन्हा एकदा सांगेन की मुलांच्या प्रश्नांची नक्की उत्तरं देत जा, म्हणजे त्यांची क्युरियोसिटी आणखी वाढते, त्यांचा विकास आणखीन होतो. जर आपण तिथे त्यांना हटकलं, उत्तर दिलं नाही, शांत बसवलं तर पुन्हा पुढे त्यांना प्रश्नच पडत नाही आणि ते एखादा प्रश्न पडला तरी त्याचं निरसन करत नाही, विचारत नाहीत, ते त्यांच्यापर्यंतच राहतं आणि त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो.
तर असो, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मला थोडंसं तुमच्याशी शेअर करायचं माझा हा एक्सपिरियन्स मुलांच्या बाबतीत. तसेच काही अनिशला पण प्रश्न पडतात. तर अनिशचे जे प्रश्न असतात ते त्याच्या लेवलचे असतात, त्याच्या खेळण्यासंदर्भातले किंवा त्याला गाड्यांचा खूप नाद आहे, गाड्यांची आवड आहे, मग ते गाड्यांसंदर्भातले काही ना काही प्रश्न असतात. तर त्याचे पण आम्ही बऱ्यापैकी उत्तरं देतो, त्याची टाळाटाळ कधीच करत नाहीत. तर तुमचे असे काही तुमच्या मुलांसंदर्भातले एक्सपिरियन्स असतील ते अवश्य शेअर करा माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये. अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि असाच सपोर्ट राहू द्या. भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.